तिने फक्त काम करावं, घरातल्यांना सांभाळावं एवढंच तिला म्हटलं जातं। पण तिच्या पलीकडे जाऊन देखील कोणीतरी असतं याची जाणीव न कधी तिला होते ना कधी आपल्याला। चूल आणि मूल याच्या पलीकडे देखील तिला अस्तित्व असतं हे अजूनही कुठेतरी आपला समाज मान्य करत नाही। खूप साहसी असतात अशा स्त्रिया ज्या या तिच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करतात। आज आपण अशाच एका ग्रामीण भागातील धाडसी स्त्रीची गोष्ट बघणार आहोत की जी आज महिन्याला लाखो रुपये कमवते। नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। मंडळी, ही गोष्ट आहे कोरटागेरे तालुक्यातील राजेश्वरी यांची। कोरटागेरे तालुक्यात राहणाऱ्या राजेश्वरी एक सामान्य गृहिणी आहेत। घरच्यांसाठी काहीतरी वेगळं करावं असं त्यांच्या मनात होतं। शैक्षणिक पात्रता जेमतेमच होती, पण इच्छाशक्ती मात्र अफाट। त्यांनी ठरवलं आता स्वतःचं काहीतरी उभं करायचं। 2018 मध्ये त्यांनी 5 देशी गायी घेतल्या, कर्ज घेतलं, थोडी बचत लावली आणि सुरुवात झाली दुग्ध व्यवसायाची। रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध काढणं, चारा देणं, स्वच्छता सगळं एकटीने करत होत्या। त्या म्हणतात, सुरुवातीला सगळ्यांनी हसून घेतलं, पण मी ठरवलं होतं मागे हटायचं नाही। हळूहळू ग्राहक वाढू लागले, दुधाला मागणी वाढू लागली। प्रत्येक यशोगाथेमागे संघर्ष असतो। राजेश्वरींनाही अनेक अडचणी आल्या। जनावरांची आजारीपणं, बाजारात स्पर्धा, दुधाचा दर कमी होणं, पण त्या थांबल्या नाहीत। त्यांनी दुग्ध प्रक्रियेचं, पशुखाद्याचं प्रशिक्षण घेतलं आणि शेवटी दूध साठवण्याचं प्लांटही उभं केलं। आज राजेश्वरींकडे 60 पेक्षा अधिक गायी आहेत। दररोज 800 ते 1000 लिटर दूध तयार होतं। त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आहे आणि आज त्या शहरी भागात दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने पुरवतात। त्या म्हणतात, माझ्या गावात आता 10 महिला माझ्यासोबत काम करतात। आम्ही दूध, ताक, लोणी, तूप आणि पनीर विकतो। आज माझा व्यवसाय महिन्याला 7 लाखांचा नफा देतो। राजेश्वरींचं यश आज इतर महिलांसाठीही प्रेरणा बनलं आहे। त्यांनी स्वयंपूर्ण महिला गट स्थापन केला आहे। यातूनच ग्रामीण महिलांना व्यवसायाची माहिती, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जातं। या महिला म्हणतात, आम्ही आज आत्मनिर्भर झालो आहोत। राजेश्वरी ताईंमुळे आमचं आयुष्य बदललं। जिथं जिद्द असते तिथं यशही हमखास असतंच। राजेश्वरी ताईंनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे आणि त्यात अनेक महिलांना संधी देखील मिळाली आहे। राजेश्वरी ताईंची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।